नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्ग ध्यास आमचा गुणवत्ता या वर्गामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत इयत्ता तिसरी विषय गणित, घटक आहे चढता उतरता क्रम, पान नंबर 14। ही आहे या घटकाची अध्ययन निष्पत्ती आणि हा आहे माझा परिचय। मागील वर्षीही आपण संख्याचा चढता उतरता क्रम शिकलेलो आहोत। या इथे पायऱ्यांचे चित्र दाखवले आहे आणि त्यामध्ये जिना चढताना प्रथम लहान पायरी, त्यानंतर मोठी, त्यानंतर मोठी अशा प्रकारे आपण जिना चढतो आणि उतरताना देखील पहिल्यांदा मोठी, त्यानंतर त्यापेक्षा छोटी आणि त्यानंतर त्यापेक्षा छोटी अशा क्रमाने आपण उतरतो। तशाच प्रकारे संख्यांचाही चढता उतरता क्रम आपल्याला लावायचा आहे। या उदाहरणाच्या सहाय्याने आपण ते समजून घेऊया। टोनी, सोनू, सलमा व नंदू यांना गणित विषयात खालीलप्रमाणे गुण मिळाले। टोनीला मिळाले 70, सलमाला 87, सोनूला 79, नंदूला 85। या सर्वांचे गुण चढत्या आणि उतरत्या क्रमाने लिहूया। प्रथम ह्या संख्या पहा। चढता क्रम लावताना आपल्याला प्रथम लहान, त्यानंतर मोठी, त्यानंतर मोठी अशा प्रकारे आपल्याला क्रमाने चढता क्रम लावायचा आहे। त्यामुळे इथं लहान आहे 70, त्यानंतर 79, 85 आणि 87। आता उतरता क्रम लावताना याच्या उलट क्रमाने लावायचा, म्हणजे प्रथम येणार मोठी 87, 85, 79 आणि 70 अशा प्रकारे लावायचा। पुढील उदाहरणे आपण सोडवूया, म्हणजे आपल्याला समजायला सोपे जाईल। इथे मी तक्ता दाखवला आहे संख्या, चढता क्रम आणि उतरता क्रम। संख्या आहे 55, 63, 40 आणि 80। त्याचा चढता क्रम येईल 80, 63, 55 आणि 40। उतरता क्रम आहे 80, 63, 55 आणि 40। 69, 9, 59 आणि 70 हे पुढचं उदाहरण आहे। त्याचा चढता क्रम आहे 9, 59, 69 आणि 70। उतरता क्रम 70, 69, 59 आणि 9। 14, 29, 47, 39। याचा चढता आणि उतरता क्रम हे लक्षात घ्या। हे उदाहरण अगदी काळजीपूर्वक पहा। आतापर्यंत आपण 2 अंकी संख्यांचा चढता उतरता क्रम पाहिला। आता 3 अंकी संख्यांचा चढता उतरता क्रम पाहूया। 122, 360 आणि 325 यांचा चढता उतरता क्रम लावायचा आहे आपल्याला। तर आपण शतकस्थांची संख्या पाहूया, 1, 3 आणि 3। यातील लहान आहे 1 म्हणून 122 ही लहान संख्या। आता पुढील दोन्ही अंकाचे शतकस्थांची संख्या समान आहे, म्हणून आपण दशकस्थानची पाहूया, 6 आणि 2। 2 लहान आहे म्हणून 325 आणि आता सर्वात मोठी आहे संख्या 360। अशा प्रकारे आपण चढता क्रम लावला आणि उतरता क्रम बरोबर त्याच्या उलट, म्हणजे 360 सर्वात मोठी संख्या, त्यानंतर लहान 325, त्यानंतर 122। अशा प्रकारे आपण ज्याप्रमाणे आपण 2 अंकी संख्यांचा चढता उतरता क्रम लावला, त्याचप्रमाणे 3 अंकी संख्यांचाही चढता उतरता क्रम लावायचा। आणखीन एक उदाहरण पाहूया। 801, 617, 847 आणि 799 याचा चढता क्रम आहे। प्रथम लहान कोणती संख्या येईल, मग यातील शतकस्थानची कोणती संख्या लहान आहे, 6। तर 617, त्यानंतर बरोबर 799, त्यानंतर त्यापेक्षा मोठी आहे 801 आणि सर्वात मोठी संख्या आहे 847। आता याचा उतरता क्रम लावताना याच्या उलटच लावायचा, म्हणजे प्रथम मोठी संख्या 847, त्यानंतर 801, त्यानंतर लहान आहे संख्या 799 आणि 799 पेक्षाही लहान संख्या म्हणजे सर्वात लहान संख्या 617। अशा प्रकारे आपण या संख्यांचा चढता आणि उतरता क्रम लावला। सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या आणि मधली संख्या हे जेव्हा आपल्या लक्षात येते, त्यावेळेस आपल्याला चढता उतरता क्रम लिहिता येणे सोपे जाते। चढता क्रम लिहिताना प्रथम लहान संख्या लिहायची, त्यानंतर त्यापेक्षा मोठी आणि त्यापेक्षा मोठी। उतरता क्रम लिहिताना प्रथम मोठी संख्या, त्यानंतर लहान संख्या आणि सर्वात लहान संख्या अशा प्रकारे सोडवायचे असते। आता हे पुढील उदाहरण तुम्हाला सोडवण्यासाठी पहिलं आहे 117, 69, 50 आणि 8। दुसरं उदाहरण आहे 888, 788 आणि 688।
आणि हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितल्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद.